हेडलाईन्स. राजू रघुवंशी हत्या प्रकरण, सोनमला अटक, नवे खुलासे. इंदूरमधील राजा रघुवंशी हत्या प्रकरणामध्ये त्याची पत्नी सोनम रघुवंशी हिला पोलिसांनी अटक केली आहे. सोनमनंच पती राजाला दरी ढकलल्याचा आणि हत्येसाठी सुपारी दिल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. पोलिसांनी सोनमच्या कथित प्रियकरासह आणखी 3 जणांना अटक केली आहे. सोनम आणि तिच्या कथित प्रियकराचे राज कुशवाहा व्हॉट्सॲप चॅट समोर आलेत, ज्यामध्ये हत्येचा कट उघड होतोय. मुंब्रा येथे धावत्या लोकल ट्रेनमधनं प्रवासी खाली पडल्याच्या दुर्घटनेमध्ये 4 जणांचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी झालेत. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. या घटनेनंतर रेल्वे मंत्री वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी होती. तसंच मुंब्रा लोकल अपघातानंतर मनसे आक्रमक पवित्रा घेतला असून ठाण्यात धडक मोर्चा काढण्यात आला आहे. तुळजाभवानी मंदिर समितीला 23 कोटीचं उत्पन्न. तुळजाभवानी मंदिर समितीला भरभरून उत्पन्न मिळत असल्याचं समोर आलंय. नवीन कोरोना व्हेरियंट XFG, कोरोनाचा XFG नावाचा नवीन व्हेरियंट समोर आला असून रोगप्रतिकारक शक्तीला सकमा देत असल्याचं त्यामध्ये म्हटलं जात आहे. वडिलांसह 2 मुलांचा दुर्दैवी मृत्यू. जालन्यामध्ये विजेचा धक्का लागून वडील आणि 2 मुलांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. मुंबई लोकल प्रवासाचा व्हिडिओ व्हायरल. मुंबई इथं धावत्या लोकल ट्रेनमधनं प्रवासी खाली पडल्याच्या दुर्घटनेमध्ये 4 जणांचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी झालेत. अपघातानंतर मुंबई लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी आणि जीवघेणा प्रवास दाखवणारे काही आणखी व्हिडिओ यामध्ये व्हायरल झालेत. सोनमनं राजाच्या आईला दिली धमकी. राजा रघुवंशी हत्या प्रकरणानंतर काही वृत्तानुसार सोनमनं तिच्या आईला राजाच्या हत्येबद्दल काही गुपित उघड केल्यास वाईट परिणाम होतील अशी धमकी दिली होती.